घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भाग पहिल्यामध्ये आपण पाहणार आहोत। इकडे आता सारंग आणि ओवी या दोघांनी ऋषिकेशचे बूट पळवलेले असतात। त्यावर ते आता शर्वू येते आणि ऋषिकेशच्या बाजूने उभी राहत आता सारंगाला ठणकावून सांगते की आता दादाला तुम्ही एकटं समजू नका, मी दादाच्याच बाजूने आहे। तेव्हा आता ऐश्वर्या ही म्हणते की आम्ही दादांच्याच बाजूने आहोत, आता बोला। तेव्हा ऐश्वर्या सारंगाच्या हातातून बूट पळवण्याचा प्रयत्न करते, परंतु सारंग तिच्या हाती काही लागू देत नाही। तर ते आणि ओवी दोघे आता पळत सुटतात आणि बूट लपवण्यासाठी निघून गेलेले असतात। तोपर्यंत त्यांचा पाठलाग करत शर्वू आणि ऐश्वर्या जाते। ते दोघे आता रूमभर सगळीकडे तो बॉक्स बुटाचा शोधत असतात, परंतु त्यांना काही आता बूट भेटतच नाहीत। तर त्यानंतर इकडे आता जानकी खूप अस्वस्थ असते, कारण तिच्या माहेरून कोणीच आलेलं नसतं। तेव्हा ती विचार करते की सायली तर येणार आहे म्हटली होती, परंतु का आली नसेल। इतक्यात तिथे ऐश्वर्या येते आणि उगाचच आता तिला जानकीसाठी खूप वाईट वाटतंय असं आव आणते आणि जानकीला म्हणते की वहिनी, तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना की तुमच्या माहेरचं कोणीच नाहीये। त्यावरती आता जानकी तिला ठणकावून सांगते की असं का म्हणतेस, माझ्या माहेरचं नसलं तरी माझ्या बाजूने माझ्या आई आहेत ना। ऐश्वर्या आता बोलून जाते की असं कसं, आई ही आईच असते आणि शेवटी कितीही केलं तरी ते आपल्या सासूच आहेत ना। इतक्यात आता सुमित्राने ते सगळं ऐकलेलं असतं। तेव्हा ती म्हणते की असं कसं, तू असं का म्हणते। तेव्हा आता जानकी पटकन उठून सुमित्राकडे जाते। तेव्हा सुमित्रा आता जानकीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते आणि ती ऐश्वर्याला समजवते की नाती ही आपण किती मनापासून जपतो याला महत्त्व असतं आणि शेवटी नवरा हा परकाच असतो ना, तरी सुद्धा आपण आपल्या मायेने प्रेमाने त्याला आपलंसं करूनच घेतो की। आणि आमच्या या जानकीने आम्हाला उदंड भरभरून फक्त प्रेम दिला आहे आणि तिला तेच परत मिळणार आमच्याकडून। तेव्हा आता जानकीलाही खूप छान वाटलेलं असतं। तिला तिच्या आईवडील जरी जवळ नसले तरी आईबापांचं प्रेम मिळत असतं। तेव्हा आता जानकी म्हणते की आई, मी सायलीची खूप वाट पाहते, सायली अजून आली कशी नाहीये, माझं कन्यादान कोण करणार। त्यावरती नाना सांगतात की अगं असं का म्हणतेस तू, मी आहे ना, मी तुझं कन्यादान करणार। अगं तू फक्त या घरची सून नाहीयेस, जेव्हा तू या घरात लग्न करून आली होतीस ना तेव्हापासून तू माझी लेक झाली आहेस। तेव्हा आता सुमित्रा सांगते की आज आम्ही फक्त ऋषिकेशचे आई वडील नाही होता, तुझेही आई बाबा आहोत, तेच सांगण्यासाठी मी इथे आले होते। तेव्हा आता जानकी खूप इमोशनल होते आणि ते दोघांनाही घट्ट मिठी मारते। तर त्यानंतर सुमित्रा आता जानकीला सांगते की तू गौरी हार पूज, मुहूर्ताची वेळ झाली की मी तुला बोलावते। तर त्यानंतर ऐश्वर्या आता जानकीला तिथे गौरी हार पूजण्यासाठी बसवते आणि ते सगळेजण आता बाहेर जातात। इकडे आता जानकी खूप मनापासून आता गौरीहाराची पूजा करत असते। तर तोपर्यंत खालते आता गुरुजींनी नवऱ्या मुलीला बोलवायला सांगितलेलं असतं। इतक्यात तिथे शालिनीची धमाकेदार एंट्री झालेली असते आणि शालिनी आता फक्कड असा तिचा डायलॉग मारते। ती म्हणते की असं कसं, शालिनी आल्याशिवाय कोणतेही मुहूर्त चालू होत नाही। तेव्हा आता ऋषिकेश शालिनीला पाहून पटकन तिच्याकडे जातो। तेव्हा आता ऐश्वर्या शालिनीला पाहून विचार करते की कोण आहे ही, थोरा आणि माज असा ना तरी हिच्यासारखा। तेव्हा आता शालिनी ऋषिकेशला गिफ्ट देते आणि ती सांगते की मी स्वतः सिलेक्ट केलं आहे। तर इकडे आता ऐश्वर्या शरूला विचारते की कोण आहे ही। त्यावरती शरू सांगते की मलाही माहिती नाहीये, मला असं वाटतं की फॅमिली फ्रेंड नाहीये, म्हणजे दादाच्या बिझनेस रिलेटेडच असेल कोणीतरी। आता शालिनी नक्की कोण आहे हे घरातील कोणालाच माहिती नसतं। जानकी सोबत आलेल्या व्यक्तीला आता ऐश्वर्या आणि शरू बाजूला घेऊन येतात आणि जानकी नक्की कोण आहे याची चौकशी करतात। तेव्हा आता तो सांगतो की या शालिनी शिर्के पाटील आहेत, कोल्हापुरातलं खूप मोठं प्रस्थ आहे आणि या खूप मोठं रिसॉर्ट ही बांधत आहेत। तोपर्यंत इकडे आता जानकी ऋषिकेशची गप्पा मारत असते। ती म्हणते की तुमच्या कंपनीने आम्हाला आता गार्डन बांधण्यासाठी खूप छान मदत केली आहे आणि गार्डनही तितकंच सुंदर झालं आहे। तेव्हा आता सारंग तिथे शालिनीला म्हणतो की खरंच तुम्ही आलात, आम्हाला खूप छान वाटलं। त्यावरती आता शालिनी ऋषिकेशला विचारते की हे कोण आहेत। तेव्हा ऋषिकेश सांगतो की हा माझा लहान भाऊ आहे। तर त्यानंतर आता शालिनी ऋषिकेशला म्हणते की एक प्रश्न विचारू तुम्हाला, तुम्ही इतक्या उशिरा लग्न का करताय। त्यावरती आता ऋषिकेश हसायला लागतो। तर सुमित्रा सांगते की ओ नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, 10 वर्षापूर्वी माझ्या ऋषिकेशचं लग्न जानकीशी झालं आहे। तर त्यानंतर सुमित्रा ऋषिकेश आता शालिनीला काहीतरी घेण्यासाठी आग्रह करत असतात। तेव्हा शालिनी म्हणते की मला काही नको, मी फक्त थोडंसं पाणी पिईन। तेव्हा आता शालिनी तिथे सोफ्यावरती बसायला जात असताना ओवीच्या आणि तिची धडक होते। तेव्हा आता शालिनीला तिचा खूप राग आलेला असतो। तर ओवी आता बुटाचा बॉक्स लपवण्यासाठी जाते। तोपर्यंत आता इकडे शरू आणि ऐश्वर्या दोघी शालिनीच्या पुढे पुढे करत असतात। शालिनीचा तो स्वभाव तो आता त्यांना खूप भावलेला असतो। तर त्यानंतर आता
हा शालिनीसाठी पाणी द्यायला निघालेला असताना ऐश्वर्या स्वतः आता शालिनीसाठी पाणी घेऊन जाते आणि तिच्याशी गप्पा मारत असते, तिच्याशी ओळख वाढवत असते. तोपर्यंत शरू येते आणि शरू तिला सांगते की मगाशी दादा तुम्हाला सांगायचं विसरला, मी त्याची एकुलती एक बहीण आहे. त्यावरती आता शालिनीला ऐश्वर्या सांगते की तुमचं ते मगाशी आवडला, मुहूर्त खोळंबून राहतोच. इतके शरू आता ऐश्वर्याला विचारते की तू ओवीला कुठे पाहिलं आहेस का? तेव्हा आता शालिनी म्हणते की म्हणजे ती छोटीशी मुलगी का? त्यावरती ते दोघे म्हणतात हो. तेव्हा आता शालिनीले ओवीने तो बॉक्स बुटाचा कुठे लपवला आहे ते सांगितलेलं असतं. तेव्हा आता त्या दोघेही शालिनीचे आभार मानतात. तर त्यानंतर आता शालिनी सांगते की ठीक आहे मी निघते. त्यावरती ऐश्वर्या आता शालिनीला म्हणते की माझं नाव तुम्ही लक्षात ठेवाल ना? त्यावरती आता शालिनी तिचा तोरा दाखवते आणि तिथे त्या दोघींनाही सांगते की माझंही नाव माहिती आहे ना, शालिनी. बरं ठीक आहे मी निघते, ऋषीला सांगा मी गेले आहे म्हणून. आणि ती तेथून जातेही. शालिनी गेल्यानंतर आता ऐश्वर्या आणि शरू तिला पाहतच राहतात. तर त्यानंतर आता दोघेही ओवीने ठेवलेली बुटं त्यांनी पकडलेली असतात आणि ते बुटं आता गुपचूपणे लपवून त्या दोघेही तेथून पळालेले असतात. तेव्हा आता ते बुटं मिळाल्यानंतर त्या दोघी खूप खुश असतात. तोपर्यंत आता गुरुजींनी इकडे सांगितलेलं असतं की नवऱ्या मुलीला घेऊन या. तर ओवी आता तिच्या आईला म्हणजे जानकीला घेऊन येते. जानकी येत असताना ऋषिकेश आता जानकीकडे पाहतच राहतो. तर जानकी खूप सुंदर दिसत असते. सगळ्यांच्या नजरा आता वरतीच रोखून धरलेल्या असतात. तेव्हा आता मंडपात आल्यानंतर सुद्धा आता जानकी इकडे तिकडे पाहत असते. तेव्हा तिची नजर कोणाला तरी शोधते आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. तेव्हा नाना तिला विचारतात की काय झालं ग? त्यावरती सुमित्रा म्हणते की जानकी कोणी येणार आहे का खास? तेव्हा आता जानकी सांगते की खास असे हो आई आपल्या घरचेच येणार आहेत. तेव्हा तिथे कोणाला काहीच समजत नसतं. अचानकपणे तिथे आता सौमित्रा आणि अवंतिकाची एंट्री होते. त्यावर ते आता जानकी त्यांना पाहून खूप खुश होते आणि म्हणते की हे काय आलेच सौमित्र भाऊजी आणि अवंतिका. तेव्हा जानकी पळत आता त्यांच्याकडे जाते आणि सगळेजण आता त्या दोघांना पाहून खूप खुश असतात. परंतु नानाच्या रागाचा पारा मात्र खूप वाढलेला असतो. नाना आता खूप चिडतात आणि म्हणतात की हा इथं कसा काय आला? तुझी हिंमत तरी कशी काय झाली या दारात यायची? तुला माहिती आहे ना की या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद झाले आहेत ते. चिडलेले नाना आता सौमित्रच्या अंगावरती धावून जाणार इतक्यात सारंग त्यांना थांबवतो आणि त्यांना विनंती करत असतो की नाना प्लीज त्याला येऊ देत ना, तोही याच घरचा आहे ना. आता परक्या लोकांनाही स्वतःचं मानता ना मग याच्याशी तुम्ही असं का वागताय? त्यावरती चिडलेले नाना आता सारंगाला सांगतात की जे स्वतःच्या आमच्या तत्वांशी समरस होताना ते आमचे असतात. ज्या क्षणी हा आपल्याला संकटात टाकून तो पळून गेला ना, त्या क्षणी आता आपल्या सुखदुःखात सामील व्हायचा आणि या घरात यायचा हक्क त्याने कायमचा गमावला आहे. दारात उभे असलेल्या सौमित्र आणि अवंतिकाचा नाना आता खूप अपमान करत असतात. सगळ्यांना तो आता सहन होत नसतो. परंतु नानाचा शब्दही कोणाला डावलता येत नसतो. नाना आता खूप भडकलेले असतात आणि ते सौमित्रा अवंतिकाला इथून निघून जाण्यासाठी सांगत असतात. त्यावेळी आता सुमित्रा सतत नानाला सांगत असते की अहो असं का बोलताय तुम्ही, आपला मुलगा आहे ना तो. त्यावर ते आता चिडलेले नाना सांगतात की का तो माझ्यासोबत मुलासारखा वागला का? आपल्याला संकटात टाकून तो निघून पळून गेला होता, मग आता इथे कशाला आला आहे तो? तेव्हा आता ऋषिकेशही समजावण्याचा प्रयत्न करतो. परंतु नाना कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात. तर त्यानंतर नाना आता पुढे येतात आणि दरवाजा लावणार इतक्यात आता जानकी त्यांना थांबवते आणि जानकी येऊन आता नानांना समजावते. ती म्हणते की नाना सौमित्र भाऊजी आणि अवंतिका तुमच्या शब्दांच्या बाहेर नाही आहेत आणि जोपर्यंत आता तुम्ही त्यांना माफ करून स्वतः घरात घेत नाहीत तोपर्यंत ते येणारही नाही आहेत. परंतु उंबऱ्यात उभं राहून तरी त्यांना अक्षता टाकू देत ना नाना, त्यांना हे लग्न पाहू देत ना. तुमच्या निर्णयाचा अनादर आम्ही करत नाही आहोत. तुमचे निर्णय आम्ही कोणीच मोडणार नाही आहोत नाना. तुमचा प्रत्येक शब्द आम्ही पाळत आलो आहोत. परंतु नाना आज हात जोडून तुम्हाला एक विनंती करते. आज हात जोडून मी तुम्हाला एक मागणं मागते. तुम्ही माझं कन्यादान करणार आहात ना, आज वडील म्हणून मी तुमच्याकडे हक्काने एक गोष्ट मागते. प्लीज माझ्या जीवाभावाची माणसं अशी माझ्यापासून तोडू नका. त्यांना हे लग्न पाहू द्यात ना नाना. जानकीने आता हात जोडून नानांना पुरतं पेचात पाडलेलं असतं. नानांना आता जानकीची इच्छाही मोडता येत नसते आणि दुसरीकडून आता त्यांना सौमित्र आणि अवंतिकाला घरातही घ्यायचं नसतं. जानकी आता नानांना खूप समजावते. त्यानंतर त्यांच्या पायही पडायला निघालेली असते. इतक्यात आता नाना थांबवतात आणि तिला सांगतात की जानकी मला आज तुझ्या आनंदाच्या क्षणी तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी नको आहे. तेव्हा ही जी लक्ष्मण रेषा आहे ना, ही लक्ष्मण रेषाच असणार आहे. याच्या आत कोणीही यायचं नाही.
आणि आज मी तुझा शब्द मोडणार नाही असं सांगून नाना आता गुरुजींना लग्नाच्या विधींना सुरुवात करायला सांगतात। तेव्हा सगळेजण खूप खुश झालेले असतात, कारण आता सौमित्र आणि अवंतिकाला निदान उंबरठ्यात राहून तरी आता लग्नाचे विधी ते लग्न सोहळा पाहण्याची नानांनी संधी दिलेली असते आणि त्यांच्यासाठी ती तेवढी पुरेशी असते। तेव्हा आता ऋषिकेश जानकी खूप खुश होतात, परंतु ऐश्वर्याच्या तोंडावरती मात्र 12 वाजलेले असतात, कारण आता तिच्या नाकावर टिचून अवंतिका रणदेवींच्या दारात निदान तिथे तरी आलेली असते। परंतु परत आता जानकी एक दिवस असा आणणार असते की ते दोघेही घरात एंट्री घेणारच असतात। तर त्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघे आता त्या दोघांनाही जाऊन भेटतात। तर तोपर्यंत आता इकडे विधींना सुरुवात होते। ऋषिकेश आणि जानकी गेल्यानंतर आता लग्नाच्या विधींना तिथे सुरुवात केलेली असते। तोपर्यंत इकडे आता अवंतिका सौमीला सांगते की सौमित्र, आपण इथे येऊन चूक तर नाही केली ना। त्यावर ते आता तिला समजावतो। सौमित्र सांगतो की नाही, आपल्या लग्नाच्या वेळी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनींनी नानांची किती बोलणी खाल्ली होती। आईला सुद्धा ते आपल्या लग्नासाठी घेऊन आले होते। एवढंच नाही तर नानांचीही त्यांनी समजूत काढून आपल्याला आशीर्वाद द्यायला सांगितलं होता ना। मग आपण थोडं सोसूया त्यांच्यासाठी। बोलणीच तर खायची आहेत ना, खाऊयात। परंतु तुला माहिती आहे, आज मी खूप खुश आहे। निदान मी माझ्या घरात जरी नसतो ना, तरी माझ्या घराच्या सावलीत आलो आहे। आणि सौमित्र आता खूप खुश होतो। तर आता विधीला सुरुवात झाल्यानंतर सौमित्र आणि अवंतिकाला तिथे काहीच दिसत नसतं। ते वाकून पाहण्याचा खूप प्रयत्न करतात, तरी सुद्धा नाही। त्यामुळे ते दोघे आता खिडकीत येतात आणि खिडकीतून त्या विधी पाहत असतात। त्यांना आता तेवढे विधी पाहायला मिळतात, यातच त्यांनी आनंद मानलेला असतो। परंतु नानांचं लक्ष जेव्हा जातं तेव्हा त्यांना खूप राग येतो आणि नाना पटकन जाऊन आता खिडकीचे कर्टन लावतात। पडदे लावून आता ते अवंतिका आणि सौमित्र या दोघांचाही खूप अपमान करत असतात। सुमित्राला त्या दोघांसाठी आता खूप वाईट वाटत असतं, परंतु काही करताही येत नसतं। तर त्यानंतर परत आता ते दोघेही आता नानांचा तो अपमान सहन करतात आणि काही न बोलता निमूटपणे सगळं सहन करून इकडे परत दरवाजामध्ये येतात आणि उंबरठ्यात राहून आता ते सगळे विधी पाहायचा प्रयत्न करत असतात। तेव्हा जानकी आणि ऋषिकेश या दोघांनाही त्यांच्यासाठी खूप वाईट वाटत असतं। तर त्यांच्यासाठी आता नक्की काय करता येईल याचा जानकी विचार करत असते। तर आता सौमित्र आणि अवंतिका या दोघांनाही ऋषिकेश जानकीचा लग्न सोहळा पाहायला कसा मिळणार हे आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत। घरोघरी मातीच्या चुली मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब